हे मम्मी आज काय बनवतेस? आज आपली ज्योतिबाची जत्रा आहे. आपण काही गावाला जाऊ शकलो नाही, पण भात, आमची, पोळ्या, बटाटा, पापड हे सगळं जेवण बनवणार आहे नैवेद्य दाखवायला. काय बटाट्याची भाजी बनवतेस का आता? हा. तेल ऍड केलेस, मोहरी टाकते, आता काय जिरे टाकलेस? जिरे टाकले, मिरची, लसूण आणि आलं मिक्स करून घ्या. आता कांदा टाकून घेते, मिक्स करून घेते. आता मीठ टाकून घेते, हळद टाकून घेते. कोथिंबीर टाकून घेतलीस का? मस्त दिसतंय मम्मी, एकदम हिरवगार. आता बटाटा मस्त आहे. हा बटाटा शिजवून घेतलायस ना मम्मी? बटाट्याची भाजी बरेच लोकांना आवडते बरं का. बटाट्याची भाजी झटपट बनते. ही आपली तयार आहे बटाट्याची भाजी. आता काय घेतेस? पुरणपोळ्या करायला का? हो. हे पीठ घेतलंय, पुरणपोळ्याचं पुरण घेतलंय, सुक्क पीठ, इकडं तूप गरम करून ठेवलेलं आहे. पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती असं मस्तपैकी पुरण लावायचं. ओके, आणि हे बंद करून घ्यायचं का मम्मी असं गोळा? असं पीठ घेतलंय आणि पिठावरती आता पुरणपोळ्या मस्त मम्मी बनवणार आहे. भारी भारी भारी. सकाळपासून तयारी करावी लागते ना. आता पुरणपोळ्या लाटून घेते. मम्मीच्या पुरणपोळ्या करते, त्याच्यामध्ये पुरण जास्त असतं, कारण की आम्हाला पुरण जास्त आवडतं. पैकी पुरण जास्त घातलेलं आहे याच्यामध्ये. थोडंसं असं तूप ऍड करून घ्यायचं तव्यावरती. तव्यावर पोळी भाजून घेते. पोळीला पलटून घेऊया. तुपानं पोळ्या छान होतात. पोळी कशी टम्म फुगली, पोळी छान भाजलेली आहे. साजूक तुपातल्या पोळ्या तयार आहेत. सर्वप्रथम कुलदैवतेला प्रसाद अर्पण केला. आज तसा उशीरच झाला, पण आम्ही सगळी एकत्र जेवलो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.